हॅलो. तर मला करायचे नागलीचे पापड 3 किलोचे करायचे आहेत. आणि आता मी इथे फ्लॅटमध्ये म्हणजे बिल्डिंगमध्ये राहते. तर इथे आमच्या इथे जागा नाही आहे चूल वगैरे पेटवायला, गॅसवर मला करता येणार नाही आहे. सो मी जाणार आहे माझ्या सासरी, म्हणजे सासू जाव आणि देवराणी जिथे राहते तिथे, इथेच इथपासून थोडंसं 15-20 मिनिटाच्या अंतरावर आहेत ते लोक. तर मी तिकडे जाणार आहे आज. आणि आज मी तुम्हाला दाखवते पूर्ण प्रोसिजर नागलीचे पापड करण्याची, ज्याच्यामध्ये एवढासा सुद्धा पीठ तुमचा डिंक आणि हवरे टाकले. डिंक किती टाकलं? आपल्या अंदाजे टाकायचं. अंदाज. हॅलो. तर मी इथे आली तर प्रोसिजर सुरू झालेली होती. तर सगळ्यात पहिले आपल्याला नागली भिजत घालायची आहे. त्यानंतर ती थोडीशी आंबट ओली वाळवायची आहे आणि त्याला थोडेसे कोंब आले पाहिजे, ह्या प्रकारे ती वाळवायची आहे. आणि कोंब आल्यानंतर तिला दळून आणायचं आहे. दळून आणल्यानंतर तिला ओढणीच्या कपड्याने किंवा साडीच्या कपड्याने तिला गाळून घ्यायचं आहे. आणि उरलेला जो कोंडा आहे तो पुन्हा एकदा दळून आणायचा आहे आणि पुन्हा एकदा ती गाळून घ्यायची. ही अशी लॉंग प्रोसिजर असते नागलीच्या पापडांसाठी. त्यानंतर त्याचे 3 भाग करायचे, म्हणजे आपल्याला त्या पिठाचे 3 भाग करायचे आहेत. आणि 3 भाग केल्यानंतर जे काही पातेल्यात आपण 3 भाग करणार आहोत ना, तर त्या पातेल्याचाच आपल्याला पुढे वापर करायचा आहे पाण्याचं वगैरे माप घेण्यासाठी. आता इथे सगळ्यात पहिले जे पातेल्यामध्ये पाणी घेतलं होतं, तर पहिला वाटा जो आहे पातेल्याचा तेवढं पाणी आपल्याला त्या पातेल्याचं मापाचं घ्यायचं आहे. म्हणजे आता इथे यांनी 1 पातेलं पीठ घेतलं होतं, तर 2 पातेले पाणी त्यांनी गरम करायला ठेवले. त्यातलं 1 पातेलं गरम झालेलं पाणी काढून घेतलं आणि उरलेल्या पाण्यामध्ये त्यांनी डिंक, तीळ, ओवा आणि ह्या सगळ्या गोष्टी, मसाला वगैरे टाकला. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये ते पीठ टाकून ठेवलं आणि वाफ दाबून ठेवली. वाफ दाबून ठेवल्यानंतर 15 मिनिटांनी नंतर अशी खिशी घ्यायची आहे. आणि ही खिशी अशी जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे, माझी जाऊबाई ती खिशी घेते. माझा पाय मोडका आहे, मला करता येत नाही, म्हणून ते काय त्या गोष्टी त्या दोघी मिळूनच करणार आहेत. आणि नंतर लागेल तसं जे गरम पाणी आपण काढून ठेवलेलं आहे, ते गरम पाणी आपल्याला लागेल तसं थोडं थोडं टाकायचं आहे, जेणेकरून ते चिकट होणार नाही, पातळ होणार नाही. व्यवस्थित माप आपल्याला अंदाजे घेऊन ते एकदम एकजीव पीठ करायचं आहे. आणि ते केल्यानंतर आपल्याला ते सगळं पुन्हा एकदा वाफवून ठेवायचं आहे. सगळं एकजीव केल्यानंतर एक इथे महत्त्वाची ट्रिक माझ्या सासूबाईंनी सांगितली, जी की त्यांनी ह्यावेळेस आजमावली होती. आता त्यांच्या इथे तुम्हाला ते एक टोपलं दिसत असेल, ज्याच्यावर त्यांनी तो सफेद कपडा ठेवलेला आहे. तर ते सगळं जे काही एकजीव केलेलं पीठ आहे ते त्यांनी काढून एका सुती कपड्यामध्ये बांधलेलं आहे ते पीठ. आणि ते पीठ चाळणीसारखं जे आपलं टोपलं असतं स्टीलचं, त्यामध्ये ते ठेवलं. ते स्टीलचं टोपलं आणि ते पीठ त्यांनी अशा ज्या पातेल्यामध्ये आपण खिशी घेतली त्या पातेल्यामध्ये ठेवलं. त्याच्यामध्ये खाली पाणी टाकलं, तुम्ही बघू शकता खालून पाणी उकळतं आहे आणि पिठाला वाफ दाबली जाते. पीठ चांगलं शिजतं आहे, खालून चांगली आग लागलेली आहे, म्हणजे पेटवलेली आहे चूल चांगलीच. आणि अशा प्रकारे हे पीठ जवळजवळ अर्धा-पाऊण तास त्या आपण शिजवणार आहोत. त्यानंतर काढून आणायचं आहे आणि असं प्लॅस्टिकच्या पिशवीत टाकून कपड्याने व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. थोडं थोडं का आणायचं आहे, कारण ते थंड झाल्यानंतर पापड व्यवस्थित येत नाही, ते चिरण्याची भीती असते. म्हणून असं थोडं थोडं पीठ आणायचं आणि ते चांगल्या प्रकारे मळून घ्यायचं. काही जण हाताने सुद्धा लाटतात, पण आम्ही हाताने नाही करत, ते मशीननी करतोय. आमच्याकडे 2 प्रकारची मशीन आहे. एक आमची जी फॉल्टी मशीन आहे, जिच्यावर आम्ही थोडंसं दाबतो, आणि नंतर जी चांगली मशीन आहे त्याच्यावर व्यवस्थित दाबून तो पापड मोठा होतो. आणि हाताने ताई एक समान करून देत होते. आता इथे मी व्हिडिओ काढते म्हणून दीपाला बसवलं होतं पापड दाबून दाखवायला, आणि नंतर मी बसणार होते. जर तुम्हाला असं वाटत असेल तर तू तर नुसती बडबडच करते, पापड तर काही करताना दिसत नाही, तर त्यासाठी मी ही गोष्ट तुम्हाला सांगते. आणि अशा प्रकारे ही प्रोसिजर आहे. आणि त्यानंतर मग दीपाला पापड वाळत घालायला सांगितले होते आणि मी करायला बसली होती. आणि अशा प्रकारे सगळे पापड झाल्यानंतर हे एक एक करून वाळवायचे असतात. आणि ह्या प्लास्टिकच्या ज्या पिशव्या आहेत ना, त्या पापडाच्या आकाराच्या गोल गोल कापून घेतल्या होत्या. एक खालच्या बाजूनी मध्ये पापडाची लाटी आणि वरतून एक पिशवी असं, आणि नंतर वरची पिशवी काढून घ्यायची आणि खालची पिशवी तशीच ठेवायची. आणि त्यानंतर ते पापड उलटे करून ती पिशवी काढायची. अशा प्रकारे ही सोपी पद्धत असेल, जेणेकरून म्हणजे ही सगळीकडे हीच पद्धत वापरली जाते. आणि त्यानंतर आता इथं आम्ही जेवायला बसलो होतो, कारण आमचा अर्धा भाग करून झालेला होता, भूक लागली होती.
आधी पोटोबा नंतर बाकीची कामं, अशा प्रकारे आम्ही इथं बसलो होतो. आणि जेवण वगैरे झाल्यानंतर आम्हाला पुढची प्रोसिजर करायची होती. आणि आता मी इथे खूप दिवसांनी मी इथे जेवायला बसली होती सगळ्यांमध्ये. मी जेव्हा एकत्रित ह्यांच्यासोबत राहत होती तेव्हा आमच्या जेवणाचा आहे ना पूर्ण 1 तासभर आमच्या जेवणामध्ये जायचा, गप्पा गोष्टी करण्यात, मध्येच थोडंसं भांडण करण्यात आणि सगळं नाही का. प्रत्येकाची वेगळी वेगळी भाजी, म्हणजे इथे ना आमच्या घरामध्ये प्रत्येकाच्या नवऱ्याला वेगळी वेगळी भाजी होती. त्यानंतर आम्ही भांडी वगैरे घासून घेतले. मी इथं भांडी घासायला बसली होती आणि इथं आमच्या डोक्यात आलं होतं आम्हाला एक रील करायची होती, पण ती काही जमली नाही. पण म्हटलं चला ठीक आहे. तर इथे आमचे भांडी वगैरे घासून झाले होते आणि मागे तुम्हाला दिसत असेल माझ्या मागे चूल आहे जी की पेटलेली आहे आणि जे काही पीठ उरलेलं आहे ते अजूनही आतमध्ये वाफ दाबली आलेली आहे त्याची, जेणेकरून ते कडक नको व्हायला. कारण पीठ कडक झालेलं कधीही चांगलं नाही आहे, त्याच्यामुळे पीठ वाया जाऊ शकतं आणि पापड मोडू शकतात. हे बघा, एका ठिकाणी वाळलेले पापड आहेत आणि एका ठिकाणी ओले पापड आहेत, हा फरक आहे. त्यानंतर संध्याकाळी आम्ही सगळे पापड एकत्र करून घेतले होते वाळल्यानंतर, कारण खूप जास्त वाळल्यावर पण ते पापड तुटण्याची शक्यता असते. म्हणून आम्ही आता संध्याकाळ झाली आहे, संध्याकाळ झाल्यावर ते पापड काढून ठेवले. का तर ते थंड हवा लागल्यानंतर ते आणखी वातडं नको व्हायला, म्हणून आम्ही ते काढून ठेवले. पाटीमध्ये भरून ठेवलेले पापड. आता जवळजवळ 9 किलो पीठ होतं आमचं, एकूण 9 किलो पीठ होतं. म्हणजे माझं 3 किलो, तिचं 3 किलो, तिचं 3 किलो, अशा प्रकारे 9 किलोचं पीठ होतं आमचं. आणि ह्या 9 किलोच्या पिठामध्ये आमचे जवळजवळ 520 पापड झाले होते. म्हणजे 9 किलो पिठामध्ये 520 पापड झाले होते. म्हणजे कोंडा वगैरे जाऊन खाऊन पिऊन आमचे 520 पापड झालेले होते. तर अशा प्रकारे तुम्ही पापड बघा, इतका सुंदर आणि चविष्ट पापड झालेला आहे ना. मी तुम्हाला तळून सुद्धा दाखवते. तुम्ही पापड बघा, अतिशय छोटासा दिसतोय तुम्हाला, गोल आहे, छान असा कलर आलेला आहे. त्याच्यामधले तीळ, ओवा असं स्पष्टपणे दिसतोय तुम्हाला, एवढा ट्रान्सपरंट तो पापड आहे. आवाज तुम्ही ऐकलाच असेल. आणि तेल असं तळल्यानंतरच आपल्याला तो पापड तेलामध्ये टाकायचा आहे. तुम्ही आता पापड किती मोठा होईल ना हे बघा फक्त. इतका छान फुलतो, इतका छान कुरकुरीत असा पापड आपल्याला घरच्या घरी करून मिळणार आहे. कारण ही पापड आणि असं नाही की आपण आत्ता खाल्ली आणि मग नंतर नाही, वर्षभर ही पापड टिकतात. वर्षापेक्षा जास्त. म्हणजे जर तुमच्याकडे खाणारे माणसं कमी असतील आणि जास्त खात नसतील तरी तुम्ही केले असतील तरीसुद्धा हे पापड खराब होत नाहीत. ते जास्त 1 वर्षापेक्षा पण जास्त काळ हे पापड राहू शकतात. इतके छान असे हे पापड झालेले आहेत. तुम्ही बघा, मला तर ना कधी कधी खरंच असं वाटतं माझी सासू किती हुशार आहे ना, इतके छान छान पापड केले. म्हणजे पूर्ण कढईभर तो पापड फुलतोय, इतके छान पापड झालेले आहेत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ना मला कमेंट करून नक्की सांगा. काही क्वेरीज असतील, काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट करून नक्की विचारू शकता. बाकी तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. थोडासा प्रॉब्लेम चालू आहे घरामध्ये, पण त्याच्यामुळे व्लॉग यायला उशीर होतोय. पण मध्ये मध्ये मला जसं जमतं तसं मी व्लॉग टाकायचा प्रयत्न करते. पुढचे काही दिवस कदाचित परत व्लॉग येऊ नाही शकणार आहे, पण म्हणून मी तुमच्यासोबत हा मोठा व्लॉग शेअर करते. पापड बघा आणि याचा क्रंच तुम्हाला दाखवते. बघा किती छान कुरकुरीत असा पापड झालेला आहे. तर कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा.